आज मी वैयक्तिकरित्या पहिला आदिवासी विकास मंत्री असेल. सरकारच्या वतीनं माझ्या लोकप्रिय आमदार आमचे आवशाजी आणि राजेशजी पाडवी आणि समस्त बंधूंच्या मागणीनुसार मी तिथं जाणार आहे. मी सहभागी होणार आहे, दर्शन घेणार आहे. मला स्वार्थ अभिमान आणि गर्व आहे. ज्या समाजात आम्ही जन्मलो त्या समाजाचं दर्शन, आदर्श संस्कृती दर्शन होणार आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये 100% काठी या गावासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून योग्य ते तरतूद केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा माझा शब्द. डोंगराच्या या दळगावच्या पारंपरिक बाजाराला महत्व आहे. आज आपण स्वतः तिरकताना दिसणार आहे, नाचताना दिसणार आहे. काय आपलं म्हणणे, आपण काय संस्कृतीचा आस्वाद घेतला? अतिशय दुर्गम आणि सातपुड्याच्या पर्वतानंतर आमचा आदिवासी बांधव दळगाव या तालुक्यामध्ये भोंगाऱ्याचं तुम्ही आताच आमचं संस्कृतीचं दर्शन घेतलेलं आहे. आमच्या आदिवासी समाजामध्ये देवदैवत आणि अस्मिता अतिशय महत्त्वाची आणि लोकप्रिय असल्यामुळे आजच्या दिवसाचं, आजच्या बाजाराचं का महत्त्व आहे, काय प्रस्थ आहे, हे तुम्हाला दिसून पडलेलं आहे. आमचा समस्त आदिवासी बांधव हे असलेली आदर्श संस्कृती आणि गौरवशाली इतिहास हा जिवंत ठेवण्याचा एक सण वर्षातून एकदा येत असतो आणि तो आम्ही उत्साहानं साजरा करतो. याच्यात सार्थ अभिमान आणि गर्व आहे की आमचा समाज आजही गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करत असते. आणि निश्चितच आम्ही भविष्यातसुद्धा ही संस्कृती जिवंत राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहील. आम्ही काठीच्या होळीला 8:30 वाजेपर्यंत जाणार आहे. त्या ठिकाणचे आमदार माझे लहान बंधू आमशाजी पाडवी आणि दुसरे माझे बंधू राजेशजी पाडवी आणि समस्त आमची टीम आम्ही काठीच्या होळीला जाणार. त्या ठिकाणी सुद्धा आमच्या आदिवासी समाजाचं देवदैवत अस्मिता याचं दर्शन होणार आहे. अनेक वर्षापासून आम्ही सादरीकरण करून हे जिवंत ठेवण्याचं जे काम करतो, भविष्यातसुद्धा आमचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जिवंत ठेवणार हाच संकल्प आमचा आदिवासी बांधवाचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.